राम ब्रह्म परमार्थ रूपा अभिगत अलग अनादि रूपा सकल विकार रहित गत वेदा कही नित नीती निरूपही वेदा। ज्या बजरंगबलींच्या बद्दल, ज्या हनुमंताबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय हनुमान चालीसाच्या माध्यमातून, ते हनुमान ज्यांना आराध्य म्हणताय त्या आराध्यांच्या बद्दल संत तुलसीदास अयोध्या कांडामध्ये हे बोलतायत की राम ब्रह्म परमार्थ रूपा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जय हनुमान ज्ञान गुण सागर हा विषय बघणार आहोत। तर या संदर्भात प्रभू रामचंद्रांच्या बद्दल जे काही तुलसीदासांनी म्हणलेले ते पण आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत। माता राम मत पिता रामचंद्र स्वामी राम मत सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालु नान्यम जाने नैव जाने न जाने। नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, एज्युकेशनल काउन्सिलर, प्रकाश काउन्सिलर या चॅनलमध्ये जे आपलं शैक्षणिक उपक्रम आहे या चॅनलमध्ये मी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करत आहे। मंडळी, आपण हनुमान चालीसा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। सुरुवातीला तुलसीदासांनी ज्या दोन दोहे सांगितले त्याबद्दल आपण बघितलं। आता आपण त्यांच्या ज्या चौपाई आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत। पण इथं माझ्या डोक्यात एक विषय आला की जर मला हनुमान समजून घ्यायचे असतील तर मला त्यांचे जे आराध्य आहेत प्रभू रामचंद्र यांच्याकडेच त्यांची पूर्ण कायम दृष्टी लागून आहे। रामदूत अतुलित बलधामा, हे जे रामदूत आहे या संदर्भात आपल्याला पहिल्यांदा रामांच्या बद्दल जर समजून घेतलो तर मला हनुमान समजून घेता येतील। थोडक्यात पण महत्वाचं, इथं तुलसीदासांनी जे राम सांगितलेले आहे किंवा बजरंगबली हनुमान कोणत्या रामाची उपासना करत आहेत या संदर्भात थोडस समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतंय। म्हणून मी हा सुरुवातीला एक विषय घेतला होता, राम ब्रह्म परमार्थ रूपा अभिगत अलक अनादि रूपा सकल विकार रहित गत भेदा कही नित नीती निरूपही वेदा। आता इथं राम ब्रह्म म्हणजे राम कोण आहे? ब्रह्म आहे, परमार्थ रूप आहेत ते। त्याच्या पुढे ते काय म्हणतात? अभिगत। अभिगत म्हणजे टाइमलेस, वेळेच्या पलीकडे, काळाच्या पलीकडे असणारा हा राम आहे। त्याच्यानंतर ते म्हणतात अलख। अलख म्हणजे काय? मन ज्याचा विचारच करू शकत नाही, ज्याचं टार्गेट किंवा लक्ष्य तुम्ही साधू शकत नाही त्याला अलक असं म्हणतात। अनादि म्हणजे अजन्मा, ज्याची सुरुवातच नाही, ज्याचा जन्मच नाही। पण आमच्या डोळ्यासमोर कुठले राम आहेत? एक राम दशरथ का बेटा। तर हे जे प्रभू रामचंद्रांबद्दल आपण बोलतोय की जे दशरथाच्या पोटाला जन्माला आले, कौशल्याच्या पोटाला जन्माला आले, पण तुलसीदास जे रामाचं वर्णन करतायत ते म्हणतायत अनादि, अभिगत अलख अनादि अनुपा। अनुपा म्हणजे ज्याला उपमाच आम्ही देऊ शकत नाही असे प्रभू रामचंद्रांबद्दल मी बोलतोय, अशा रामाबद्दल मी बोलतोय। सकल विकार रहित गत भेदा म्हणजे सकल म्हणजे विकार म्हणजे ही अवधी भाषा आहे। विकार म्हणजेच विकार। विकार म्हणजे नेमकं काय म्हणता येईल आपल्याला? गुण आणि दोष, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे विचार ते गुण आहेत त्या क्वालिटीज बद्दल इथं विकार हा शब्द लिहिलेला आहे। पण सकल विकार रहित गत भेदा म्हणजे विकारांच्या पलीकडे जे राम आहेत, जे आहेत त्या रामाबद्दल मी बोलतोय। आणि सगळ्यात महत्वाचं ते काय म्हणतायत? कही नित नेती निरूपही वेदा म्हणजे सातत्याने, नित्यपणे म्हणतायत। कोण म्हणतायत? नेती निरूपही वेदा। वेदांतांनी जे रामाचं वर्णन केलेलं आहे
ते नेती या शब्दाने केलेलं आहे. नेती नेती असा विषय. तर या संदर्भात मला एक इथं गोष्ट आठवली. त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण थोडस नेती नेती हा वेदांतानी जो जयघोष केलेला आहे त्या सुप्रीम पॉवर बद्दल ते थोडस समजून घेणार आहोत आपण एका गोष्टीतून. गोष्ट अशी आहे की एक जुन्या काळी खूप मोठी एका गावची यात्रा आहे आणि एका कुटुंबातली एक आई आपल्या मुलाला घेऊन त्या यात्रेमध्ये जाते. आता याच्यामध्ये काय होते की गावची यात्रा आहे, मुलगा शाळेतून आलेला आहे, मुलांना दप्तर ठेवलेलं आहे आणि आहे त्याच ड्रेसवर, शाळेच्या ड्रेसवर, म्हणजे पांढरा शर्ट घातलेला आहे, काकी चड्डी घातलेली आहे आणि त्या मुलाला घेऊन त्याची आई त्या यात्रेमध्ये जाते. आपल्या मुलाचा हात आईनं पकडलेला आहे आणि ते दोघेही त्या बाजारात जात आहेत. बाजारामधल्या काही विविध गोष्टी बघितल्यानंतर हळूहळू आई विसरून जाते की माझं मूल किंवा माझा मुलगा माझ्या बरोबर आहे आणि काही थोडं अंतर आत गेल्यानंतर, थोडा वेळ गेल्यानंतर त्या मुलाचा हात आईपासून सुटतो आणि त्यानंतर काय होतं की थोड्या वेळानं हिच्या लक्षात येतं की अरे माझा मुलगा कुठे आहे. ती इकडे तिकडे बघते तर मुलगा दिसत नाहीये. तर ती इतकी गर्दी असते, यात्रा असते, दंगा असतो, एवढं लोक असतात आणि त्या ह्याच्यामध्ये आपला मुलगा सापडत नाही म्हटल्यावर ती रडायला सुरू करते आणि शेवटी जसं यात्रेमध्ये काही पोलिसांचे तंबू मारलेले असतात तर ती त्या पोलिसांची मदत घेण्यासाठी तिथं जाते आणि तिथं गेल्यानंतर ना ती आपली व्यथा सांगत असते, रडत असते. ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की नेमकं काय झालं मावशी सांगा. तर असा असा माझा मुलगा हरवलेला आहे. बरं ठीक आहे, तुमच्या मुलाचं वर्णन करा. ते इन्स्पेक्टर, ते पोलीस अधिकारी काय करतात, एक अर्धा कॉन्स्टेबलला, पोलिसांना बोलवून घेतात आणि ह्या मावशी जे सांगतायत तो मुलगा घेऊन या. आणि मग आई आपल्या मुलाचं वर्णन करते की एवढ्या एवढ्या उंचीचा आहे बघा आणि पांढरा शर्ट घातलेला आहे, काकी चड्डी घातलेली आहे, केस विंचरलेले आहे, जरा सावळा रंग आहे वगैरे वगैरे. म्हणजे आई आपल्या मुलाबद्दल जे काही वर्णन करता येईल ते सगळं करते, असा माझा मुलगा आहे. आणि मग प्रत्येक तिथं असणारे जे पोलीस आहेत, शिपाई, ते जातात बाजारात, सगळीकडे चारी बाजूला जातात. ती मावशी तिथंच बसलेली असते त्या तंबूमध्ये. एक अर्धा तास झाल्यानंतर ती रडत असते. अर्ध्या तासाने थोडा वेळ गेल्यानंतर ना काही एक दोन करत पोलीस सगळे यायला लागतात. प्रत्येकाच्या हातात एक एक मुलगा आहे की जो पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी घातलेला आहे. आणि मग ती पोलीस अधिकारी म्हणतायत, मावशी हा तुमचा मुलगा आहे का. तर ती म्हणते हा नाही. तो दुसऱ्या मुलाला दाखवला, हा नाही, तो नाही. पण तू जसं सांगितलंस तसे सगळं वर्णन असणारा हा मुलगा आणलेला आहे. तर नेती म्हणजे तुम्ही जे मला दाखवत आहात तो माझा मुलगा नाही, याच्या पलीकडे काहीतरी आहे. हेच वेदांतांना इथे सांगायचं आहे. तुलसीदास त्याच समर्थन करत आहे की कही नित नेती निरूपही वेदा. याच्या पलीकडे प्रभू रामचंद्र आहे. रामचरित मानस मध्ये, अयोध्या कांडामध्ये प्रभू रामचंद्रांबद्दल किंवा रामाबद्दल हे वर्णन करताय. हनुमानांच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आम्ही त्यांच्या क्वालिटीज बद्दल समजून घेणार आहोत, तर त्यांची जी सगळी एनर्जी आहे, सगळी ताकद आहे, प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण केली. म्हणजे कोणाच्या अर्पण केली चरणी, तर या क्वालिटीज असणाऱ्या सुप्रीम पॉवरला हनुमाननी समर्पित केलेला आहे. हा अतिशय महत्वाचा एक विषय आहे. हनुमान बद्दल समजून घेताना मला हे समजलं पाहिजे, कोण समजेल, कुणाला समजेल हनुमान, ज्यांना समजले प्रभू रामचंद्र. त्यामुळे सुरुवातीलाच आपण म्हणलं, माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्व मे रामचंद्रो दयालु, नान्यम जाने नैव जाने न जाने. या पद्धतीनं आजच्या या एपिसोड मध्ये आपण, ह्या विषयांमध्ये आपण जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर,
या संदर्भात आपण समजून घेतोय. अनेक व्हिडिओमध्ये या प्रकाश कौन्सिलर चॅनल मध्ये मी इतके व्हिडिओज मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये जय हनुमान ज्ञान गुणसागर याच्याबद्दल अतिशय विस्तृत बऱ्याच वेळेला बोलले, त्यामुळे फार आता मी याच्यामध्ये बोलत नाही. जय हनुमान, मी हनुमानचं जय जयकार करतोय. जय हनुमान ज्ञान गुण सागर. सागराची जी उपमा तुलसीदास हनुमंताला देत आहेत, ज्ञान सागर गुण सागर. ज्ञान गुण सागर म्हणजे जे ज्ञानाने सागर आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे अफाट ज्ञान आहे, ज्या ज्ञानाची तुलनाच करता येत नाही, ज्याचं मोजमाप करता येत नाही. लिमिटेड काय असेल तर आपण त्याला नदी किंवा सरोवर म्हणतो, आणि असंख्य किंवा अमाप किंवा ज्याची संख्याच मोजता येत नाही अशा गोष्टींसाठी सागराची उपमा दिली जाते, समुद्राची उपमा दिली जाते. त्यातलं किती तुम्ही पाणी काढून घेतला तर तेवढं पाणी त्याचं तसंच राहतं, ते कधी संपत नाही. त्या अनुषंगाने तुलसीदास म्हणतायत जय हनुमान ज्ञान गुण सागर. हे आपल्याला समजलं पाहिजे. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीश. जे कपी म्हणजे वानर समाज आहे, जो आदिवासी भागातला सर्वसामान्य एक वर्ग आहे. त्या वर्गामधला हा राजा आहे, कपीश आहे, राजा आहे, प्रमुख आहे तो. जय कपीश तिहू. तिन्ही लोक उजागर झालेले आहेत. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरांवर हनुमंतांचा प्रभाव आहे. त्यांनी त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. हे मला समजलं पाहिजे. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीस देहू लोक उजागर. राम दूत अतुलित बलधाम. हनुमान कसे आहे? ते रामदूत आहेत. सुरुवातीला मी ज्या विषयांबद्दल बोलत होतो, राम ब्रह्म परमार्थ रूपा, अभिगत अलक अनादि अनुपा, तर या रामाचे ते दूत आहेत. केवळ अयोध्येमधल्या रामाचे दूत नाहीत, तर सगळ्यात महत्वाचं काय विषय आहे? राम कोण आहे? एक सकारात्मक ऊर्जा आहे, जगत कल्याणाची ऊर्जा आहे. त्या प्रभू रामचंद्रांच्या बद्दल त्या रामाचे हे दूत आहे. रामदूत अतुलित बलधामा. मगाशी म्हणलं तेच विषय आहे. अतुलित म्हणजे अनंत एनर्जी त्यांच्या जवळ आहे. त्या एनर्जीची आपल्याला मोजमापच करता येत नाही, गणनाच करता येत नाही. तर या पद्धतीनं जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीस देहू लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक समजून घेऊया. तोपर्यंत या प्रकाश कौन्सिलर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा अतिशय चांगला विषय आहे. या विषयांच्या माध्यमातून, या चिंतनाच्या माध्यमातून आपण मोठे लोक आणि आपली मुलं, घरातल्या सर्वांनी प्रत्येकाने हनुमान चालीसाचं पाठ करण्याला एक इंटरेस्ट निर्माण होईल. मला अर्थ समजला तर मला ते म्हणायला पण आनंद होईल. तर या पद्धतीने आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद.